अथ श्री साई सच्चरित अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक आणू चित्ती, देवळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबास, परोपकारार्थ कैसे श्रमत, कैसे निज भक्ता सांभाळीत, कैसा निजांगे देह झिजवीत, दुःखे ही सोशीत भक्तांची। समाधी समवेत खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग, कदा करपद शिरवियोग, कदा संयोग पूर्ववत। हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण, ऐसा हा अवतार विलक्षण, कोण विचक्षण वर्णील। जात हिंदू की मुसलमान, थांगन लागला अनुप्रमाण, उभय वर्गा समसमान, जयांचे वर्तन सर्वदा। रामनवमी हिंदूंचा सण, करवी तसे स्वये आपण, सभा मंडपी पाळणा बांधवून, कथा कीर्तन करवीत। चौकात सन्मुख लागे पाळणा, करवून घेती राम कीर्तना, तेची रात्री संदल मिरवणा, अनुज्ञा यवनाही देत। जमवून जमतील तितुके यवन, समारंभे संदल मिरवण, उभय उत्सव समसमान, घेत करवून आनंदे। येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस, घोडे तोडे पगड्या बक्षीस, अति उल्हास द्यावया। सण गोकुळ अष्टमी आला, करवून घेती गोपाळ काला, तैसीच ईद येता यवनाला, निमा झाला अटकना। एकदा आला मोहरमचा सण, आले मशिदीस काही यवन, म्हणती एक ताजा बनवून, करू मिरवण ग्रामात। आज्ञे सरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवू ही दिधला, 5वे दिवशी खाली काढिला, नाही मनाला सुख दुःख। अविंद म्हणता विंधित कान, हिंदू म्हणता सुनता प्रमाण, ऐसा ना हिंदू ना यवन, अवतार पावन साईंचा। हिंदू म्हणावे जरी तयास, मशिदीत सदा निवास, यवन म्हणावे तरी हुताश, अहर्निश मशिदीत। मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंटा शंख वादन, मशिदीत अग्निसंतर्पण, मुसलमान कैसे हे। मशिदीत सदैव भजन, मशिदीत अन्न संतर्पण, मशिदीत अर्घ्यपाद्य पूजन, मुसलमान कैसे हे। म्हणावी जरी म्लेच्छ जाती, ब्राह्मणोत्तम पूजन करीती, अग्निहोत्री लोटांगणी येती, त्यागून स्फीती सोवळ्याची। ऐसे जन विस्मित चित्ती, पाहू येती जे जे प्रचिती, तेही तैसेची आपण वर्तती, मूग गिळती दर्शने। तरी जो सर्वदा हरीसी शरण, त्या काय म्हणावे हिंदू वा यवन, असो शूद्र अतिशूद्र यातिविहीन, जातीन प्रमाण अणुमात्र। नाही जयासी देहाभिमान, असो हिंदू वा मुसलमान, सकल वर्ण समसमान, तयान भिन्न पण जातीचे।